मतदार यादी शुद्धीकरणासाठी भाजपची रणनीती ठरली. बबनराव लोणीकरांचे कार्यकर्त्यांना जोशपूर्ण मार्गदर्शन. एकही पात्र मतदान वंचित राहू नये. मंठ्यातील बैठकीत बबनराव लोणीकरांचा निर्धारपूर्ण संदेश. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक असणे गरजेचे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोणीकरांचे आवाहन. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मतदार यादी शुद्धीकरण संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक मंठा येथील वैशाली मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस बबनराव लोणीकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना बबनराव लोणीकर यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेकडे केवळ औपचारिक प्रक्रिया म्हणून न पाहता लोकशाही बळकट करण्याचे प्रभावी अभियान म्हणून पाहण्याचे आवाहन केले. अनेक वेळा पात्र नागरिकांची नावे विविध कारणांमुळे मतदार यादीतून वगळली जातात, तर काही ठिकाणी मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे कायम राहतात, असे त्यांनी सांगितले. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून आपल्या बूथ स्तरावर बारकाईने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत नव मतदार नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. युवक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे बबनराव लोणीकर यांनी नमूद केले. गावोगावी जाऊन युवकांशी संवाद साधावा, त्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगावे आणि त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. महिलांपर्यंत आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेतील तांत्रिक बाबींवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, नावदुरुस्ती, पत्ता बदल आणि नव्या नावांची नोंदणी याबाबत कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. बबनराव लोणीकर यांनी प्रत्येक बूथवर सूक्ष्म नियोजन करून वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करत पारदर्शक पद्धतीने मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीदरम्यान बूथ व्यवस्थापन आणि संघटनात्मक मजबूती यावरही सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात आणि प्रभागात कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवावा, असे निर्देश देण्यात आले. मतदार यादीतील त्रुटी शोधून त्या त्वरित दुरुस्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेशी जोडलेला विश्वासाचा दुवा असून त्याने जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला अधिक गती देण्याचा निर्धार केला. गाव पातळीवर विशेष शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, असे आवाहन करण्यात आले. मंठा येथील वैशाली मंगल कार्यालयात झालेली बैठक भाजपच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीत कार्यकर्त्यांना नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बबनराव लोणीकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी SIRचे मराठवाडा समन्वयक पवन गवडी, विधानसभा समन्वयक सतीशराव निर्वळ, विधानसभा निवडणूक प्रमुख गणेशराव खवडे, तालुका अध्यक्ष नितीन राठोड, संदीप भैया गोरे, राजेश मोरे, कैलास बोराडे, जिजाबाई जाधव, नाथराव काकडे, डॉक्टर दत्तात्रय काकडे, आनंद जाधव, विलास घोडके, विकास पालवे, गजानन उफाड, रामकिशन बोडके, तानाजी शेंडगे, नितीन सरकटे, प्रसादराव गडदे, नवनाथ चट्टे, बाबाजी जाधव, केशव खराबी, कैलास खराबी, कैलास चव्हाण, रामकिसन मुसडे, गणेशराव चव्हाण, अशोक बोराडे, दिगंबर अवचार, प्रकाश अवचार, विठ्ठल कदम, राजाभाऊ खरावे, माऊली गोडगे, सोपानराव वायाळ, रामेश्वर इंगडे, निवासराव देशमुख, पोपटराव खंदारे, पवन खंदारे, आत्माराम जाधव, जितेंद्र सरकटे, प्रल्हादराव सरकटे, आदिनाथ काकडे, प्रमोद भालेकर, गणेश मोरे, विजय मुंडे, ज्ञानेश्वर घुगे, शेख रहीम, भागवत देशमुख, शरद पाटील, शिवाजी थोरवे, सुनील कांगडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.